मागील 8 दिवसापूर्वी आपण विभागीय स्तरावरून जे आपले 4 स्टुडंट विनर झाले होते, विभागावर प्रथम द्वितीय ते होते, त्यांना आपण इथे शुभेच्छा दिल्या होत्या आणि एक अपेक्षा अशी केली होती की राज्यस्तरीयवर शुभेच्छा देत असताना आपण त्यांना त्यांच्याकडून मेडलची अपेक्षा केली होती। 4 आपले स्टुडंट गेले होते आणि त्या 4 पैकी जे 2 स्टुडंट आहेत ते अवघ्या काही पॉइंट्सनी त्या ठिकाणी स्टेट लेवलला कटले आहे। कारण स्टेट लेवलला ज्यावेळेला एखादा खेळाडू जातो तर त्यावेळेला निश्चितपणे त्याला वेगवेगळ्या अमरावती विभाग असेल, औरंगाबाद विभाग असेल, नाशिक विभाग असेल, पुणे विभाग असेल, मुंबई विभाग असेल, या सगळ्या 5 विभागामधून त्याला त्या ठिकाणी कॉम्पिटिशन करावे लागते। आणि ज्या वेळेला स्टेट लेवलला एखादा विद्यार्थी पहिला किंवा द्वितीय किंवा तृतीय येतो तर त्याचा त्याच्या भविष्यामध्ये अनेक पटीने फायदा होतो। कारण ज्या वेळेला स्टेट मध्ये फर्स्ट रनर अप, सेकंड रनर अप एखादा विद्यार्थी असतो त्यावेळेला तो स्पेशल कोट्यामध्ये सरकारी जॉबला तो लागला जातो। म्हणजे PSI भरती असेल किंवा तहसीलदार भरती असेल किंवा कलेक्टर भरती असेल, कुठल्याही भरतीमध्ये तो त्या स्पोर्ट कोट्याच्या माध्यमातून जो काही स्पोर्ट कोट्याला राखीव 2% जागा असतात तर त्यामध्ये त्याचं सिलेक्शन मित्रांनो त्या ठिकाणी होतं। म्हणजे त्या स्पोर्ट याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी असते आणि जर एखादा विद्यार्थी मग नॅशनल लेवलला फर्स्ट असेल तर त्याचा कोटा मग तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तिथे त्याचा परिपक्वता होते। आणि अशा या पोझिशन मधून जर मग तो समजा एखाद्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असेल किंवा त्याला मेडल असेल तर त्याला कुठली स्पर्धा द्यावी लागत नाही, कुठली एक्झाम द्यावी लागत नाही, तो डायरेक्ट सिलेक्ट कशामध्ये होतो माहितीये का, तो त्याचा डायरेक्ट सिलेक्शन, त्याला जो एज्युकेशन आहे त्या जॉबनुसार त्याला जॉब मिळतो। मग आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये जर तो एखादा विद्यार्थी खेळत असेल तर त्याचं लाईफ घडतं। परंतु जसं आहे एखादं कुंभार ज्यावेळेला एखाद्या नवीन भांड्याला आकार देतो, ते आकार देणं आपल्याला पाहताना सोपं वाटतं, चाक घुमवलं वरवा आकार आला, तर त्यामध्ये त्याची प्रचंड मेहनत असते। स्पोर्ट्सचे जे विद्यार्थी असतात त्याचं फोकस, त्यांचा एम हा चांगला असतो। आणि आजच्या या ठिकाणी आपलं मी जी अपेक्षा आपण व्यक्त केली होती त्या संदर्भात आपला सागर वानखडे जो आहे, त्या सागर वानखडेने आपल्या कॉलेजचं नाव राज्य स्तरावर या ठिकाणी एकंदरीत प्रदर्शित केलेलं आहे, आपल्या कॉलेजचं नाव उल्लेख केला आहे। या संदर्भात सर्व विद्यार्थ्यांना मी सर्वप्रथम अशी विनंती करेल की त्याचा जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी आपण सर्वांनी स्वागत करू। तसेच सागर वानखडे जो आपल्या जुडो स्पर्धेमध्ये राज्यामधून प्रथम आला, या ठिकाणी मी आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य अरविंद लाडोळे सर व सोबतच आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक देशपांडे सर यांना अशी विनंती करतो या ठिकाणी आपण सागरचा या ठिकाणी सत्कार करावा व होणाऱ्या ज्या आपल्या राष्ट्रीय स्पर्धा आहे त्यासाठी देखील सागरला आपण शुभेच्छा द्यावी। जोरदार टाळ्या वाजवा। या सर सर्व प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी कलागुण असतात, काहीतरी विशेष असतं, एखाद्यामध्ये आर्ट चांगला असतो आणि काही विद्यार्थी राज्यस्तरावर गोल्ड मेडल प्राप्त केलेलं आहे। तर आपले क्रीडा शिक्षक राठोड सर यांचं देखील स्वागत देशपांडे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। यांच्यावर मॅडम आपण हरेक क्षेत्रामध्ये विद्यार्थी या नात्याने आता येणारी परीक्षा आहे किंवा आपल्या अंगामध्ये जे काही कलागुण असतात, काही काही विद्यार्थी वर्गामध्ये तास चालू असताना वेगळ्या कला दाखवतात, त्या दाखवण्यापेक्षा निश्चितपणे आपलं अवधान जे आहे, लक्ष जे आहे अभ्यासावर केंद्रित करा आणि आपला देखील सत्कार या ठिकाणी व्हावा। दरवर्षी पाहतो आपण की आपले विद्यार्थी स्पोर्ट्सच्या माध्यमातून जॉबला लागत आहे, ही आपल्या महाविद्यालयासाठी एक उल्लेखनीय बाब आहे। आणि आपणही येणाऱ्या परीक्षा असेल 12वीचे विद्यार्थी तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी आता जवळ आजच मी शुभेच्छा देतो व सागरला देखील होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर सागरने एखादं जे पहिलं बक्षीस आहे सागर एकदा होऊन जाऊ दे, त्यासाठी तू प्रयत्न कर। तुला आम्ही सर्व महाविद्यालयाच्या वतीने, ज्युनियर कॉलेजच्या स्टाफच्या वतीने, DVSP मंडळाच्या सर्व संचालकाच्या वतीने तुला या ठिकाणी शुभेच्छा देतो व तुझे कोच
कदम सर यांनी देखील तुझ्यावर घेतलेली मेहनत, कदम सरांना देखील त्या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि वर्ग शिक्षक कोण आहे, बोला 2 मिनिट। सरांची पण वर्ग शिक्षक या नात्याने 1 मिनिट बोला सर। शालेय स्पर्धेअंतर्गत दरवर्षी राज्य लेवल, स्टेट लेवल आणि नॅशनल लेवल पर्यंत क्रीडा स्पर्धा होत असतात आणि प्रत्येक तळागाळातील शाळेमधून जे खेळाडू आहे विविध क्षेत्रामधले, विविध इव्हेंट गेम्स मध्ये, त्या सर्व खेळाडूंना वाव मिळावा या अनुषंगाने दरवर्षी शालेय स्पर्धा आयोजित केल्या जातात। आणि या शालेय स्पर्धेच्या अनुषंगाने, या शालेय स्पर्धेच्या माध्यमातून 11वा वाणिज्यचा विद्यार्थी सागर वानखेडे हा जुडो या क्रीडा प्रकारामध्ये राज्यस्तरावर त्याने गोल्ड मेडल मिळवलेलं आहे। त्याकरिता त्याचे खूप खूप अभिनंदन व पुढील नॅशनल साठी आपल्या सर्वांच्या वतीने त्याला मी खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। सागरला आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य नाडोळे सर हे देखील या ठिकाणी शुभेच्छा देतील अशी मी त्यांना विनंती करतो। याच ठिकाणी 8-10 दिवसाच्या अगोदर आपल्या महाविद्यालयामध्ये विभागीय स्तरावर नावलौकिक मिळवलेल्या 5 विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं होतं आणि आपण त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या की 5ही विद्यार्थ्यांनी स्टेट लेवलवर जाऊन आपल्या महाविद्यालयाचं नाव जे आहे ते विविध खेळ आणि क्रीडा प्रकारामध्ये त्याला लौकिक मिळावा। तर 5ही विद्यार्थी नव्हे तर त्यापैकी एक विद्यार्थी जो आहे सागर वानखडे 11वी वाणिज्यचा, त्यांना निश्चितच राज्यस्तरावर जुडो स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाचं नाव रोशन केलेलं आहे, गोल्ड मेडल मिळवलेलं आहे। त्या विद्यार्थ्यापासून 11वीचा जो सागर वानखडे आहे त्याच्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे, कारण अशा प्रेरणा आपल्याला जे उत्तुंग व्यक्तिमत्व असते त्याच्याकडूनच मिळते। मला असं वाटते की सागरपासून प्रेरणा घेण्याचा चान्स आपल्यालाही आहे। मी सागरला राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेकरता महाविद्यालयाच्या वतीनं आणि माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि तुमच्या वतीनं सर्व स्टाफच्या वतीनं त्याला शुभेच्छा देतो आणि निश्चितच राष्ट्रीय स्तरावर तो आपल्या महाविद्यालयाला पदक मिळवून देईल अशी आशा व्यक्त करतो आणि इथे थांबतो। धन्यवाद सर। सागरला होणाऱ्या राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेकरता आपण शुभेच्छा दिल्या त्याबद्दल पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो। एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी।